नमस्कार. सावित्री किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रविवार असल्यामुळे चिकनची रेसिपी बघणार आहोत. आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचे चिकन. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे. ते चिकन आपण धुवून घेऊया. इथे आपण जे चिकन घेतलं आहे ते 3 वेळा पाण्यातून काढणार आहोत. आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. ह्या चिकनला मी सुरुवातीला हळद, मसाला, मिरची पावडर आणि मीठ. इथे मी 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा मसाला आणि दीड चमचा मिरची पावडर घेतली आणि 1 चमचा हळद घेतली, अर्धा चमचा हळद घेतली आहे. आता आपण हे मिश्रण त्याला लावून घेऊया. हे आता आपण व्यवस्थित मीठ मसाला जो आहे तो फोडून आपण लावून घेणार आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण जे आहे टोप गरम करायला ठेवलं आहे. आपण आता इथे मसाला, मीठ, हळद आणि मिरची पावडर लावलेली आहे. आता आपण या चिकनला फोडणी देऊया. आपलं तेल गरम झालं आहे. तिथे आपण हा जो कांदा आणि कढीपत्ता आहे तो त्या फोडणीला देणार आहोत. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर इथे बघाल तर मी माझ्या चिकनवाल्याकडून जी एक्स्ट्रा चरबी घेऊन येते, त्या चरबीमुळे जे आहे ते चिकनला वरती एक चांगली करा येते तेलाची आणि आपलं तेलही कमी लागतं. तर ही जी चरबी आहे ती मी तेलात सोडणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या फोडी या तेलात सोडणार आहे. इथे आपण आता हे चिकन जे आहे मोठ्या गॅस करून ढवळणार आहोत आणि आपल्याला हे जे तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकन जर चांगलं तेलामध्ये परतून घेतलं तर चवीला खूप चांगलं लागतं. हे आपण थोडा वेळ जे आहे चिकन आहे ते तेलात परतून घेणार आहोत, जेणेकरून ज्या फोडीचा जो मसाला आहे तो चांगला भाजला जाईल. आपलं चिकन गॅसवर आपण ठेवलं आहे. तोपर्यंत आपण याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते बघणार आहोत. मी यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 कांदा घेतला आहे छोटा मीडियम आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. काय जण याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं पण टाकतात, पण मी टाकत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. वाटप आहे ते भाजून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण लसूण टाकणार आहोत. त्यानंतर मग कांदा, टाकल्यानंतर तो आपल्याला लहान गॅसवर भाजून घ्यायचा आहे. चिकनमध्ये वाटप जे असतं ना, जर तुम्ही छोट्या गॅसवर जर वाटप भाजून घेतलं तर वाटप जे असतं ना त्यात एक प्रकारचा जर लवकर भाजला तर गोडूसपणा कांद्यातला जो आहे तो चिकनमध्ये लागतो. जर हेच वाटप तुम्ही जर हळू गॅसवर केलं, मंद गॅसवर, तर तुमच्या वाटणात जो कच्चेपणा असतो ना तो लागत नाही आणि चिकन जे आहे त्याला पण चांगली चव येते. आता आपण कांदा
जो ढवळल्यानंतर हलका हलका ब्राऊन कलर आला आहे, आपल्याला अजून थोडा हा कांदा भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण यात खोबरं टाकणार आहोत. आपला कांदा जो आहे ना व्यवस्थित भाजला येते. मी सुरुवातीला तुम्हाला तेलाचं सांगितलं नाही, कारण मी थोडं थोडं तेल घालून कांदा लसूण हे भाजते, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी थोडं थोडं तेल घालते. आता मी जे आहे खोबरं टाकून घेते. खोबरं जरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं जर पटकन भाजून घेतलं ना तर ते थोडंसं करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे असं जर मंद आचेवर केलं तर त्याचं तेल पण व्यवस्थित सुटतं आणि मग ते मिश्रण पण जे वाटप आपण करतो ना त्यामध्ये एक चोथासारखं असतो, ते चोथ्यासारखं होत नाही वाटप. मी ते एवढ्या साईजचा जो आहे नारळ त्याची एक कवड आज वाटपामध्ये घेतली आहे. जेव्हा आपण एक कवड नारळाची घेतो ना त्यासाठी एक कांदा खूप होतो. जास्त जर मोठा कांदा घातला ना तर वाटप जे असतं ना एक गोडूस म्हणजे कांद्याचा जो वास असतो ना तो जास्त येतो त्या वाटपामध्ये, मग तो एवढा चवीला छान नाही लागत. त्याच्यामुळे मीडियम साईजचाच कांदा तुम्ही या वाटपासाठी घ्या. आणि लसूण तुम्हाला हवी तर तुम्ही वाढू शकता, पण मी शक्यतो 2 किंवा 3च्या वरती या वाटपामध्ये लसूण घालत नाही. आता हे वाटप जे आहे ना थोडं थोडं हलकं हलकं खोबरं जे आहे ब्राऊन कलरमध्ये होत आहे. वाटपामध्ये जर आता सध्या तर नाही, पण जर खोबऱ्यामध्ये जास्त रस असेल तर ते वाटप थोडंसं तव्याला चिकटतं. पण आता हा मी जो नारळ आणला आहे त्याच्या बाबतीत असं काही नाही आहे, त्यामुळे हे वाटप जरा लवकर भाजेल. वाटप जसं जसं भाजलं जातं ना तसं तसं त्या वाटपाचा वास यायला लागतो. एक जो वास खमंग असा वास येतो ना त्यावरून आपल्याला समजतं की आता हां वाटप झालेलं आहे, आता आपण ते बंद करावा. बंद केल्यानंतरही तुम्हाला ते तव्यावरच 2-3 वेळा असं फिरवायचं आहे, जेणेकरून तवा गरम असतो आणि त्याचं टेम्परेचर डाऊन होईपर्यंत वाटप जास्त करपू नये म्हणून. आता आपण जे चिकन ठेवलेलं ना गॅसवर त्याला तुम्ही बघाल ना तर तेल जे आहे तेल थोडं थोडं सोडतं आहे. मी अजूनही या चिकनमध्ये पाणी घातलेलं नाही आहे, कारण जोपर्यंत चिकनचं जे पाणी असतं जे धुतल्यानंतर आपल्या चिकनमध्ये जे पाणी असतं ना ते सुकल्यानंतर मसाला चांगला भाजला जातो आणि मग तो भाजेपर्यंत आपल्याला पाणी याच्यात घालायचं नाही आहे. याला अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे, जेणेकरून फोडी ज्या आहेत ना त्या चांगल्या मसाल्यामध्ये कोट होतील. आता हे आपलं खोबरं जे आहे ना ते आता व्यवस्थित भाजलं आहे. त्याचा वास मला तर येतो आहे, तुम्हाला येणार नाही. पण आता मी हा जो आहे ना इथे गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर मी याला थोडा वेळ असंच चमच्याने ढवळणार आहे. आता हे आपलं चिकन जे आहे व्यवस्थित भाजलं गेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण यात पाणी टाकणार आहोत. हे पाणी मी गरम घेतलं आहे. आता मी इथे पाणी घातलं आहे आणि ह्याला मी थोड्या वेळ झाकण लावून ठेवणार आहे शिजत. चिकनवर मी झाकण ठेवलं आहे आणि झाकणामध्ये पाणी ठेवलं आहे, जेणेकरून चिकन व्यवस्थित शिजेल. आता आपण याच्यामध्ये हे जे मिक्सरमधून जे वाटप काढलं आहे, मी वाटप जे एकदम जाड किंवा एकदम बारीक एकदम मीडियम साईजमध्ये वाटप ठेवते.
आता हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. मी आता वाटप घातलं आहे. मी सध्या एवढा ग्रेव्ही जी आहे एवढी थिक ठेवली आहे, कारण थोड्या वेळ शिजल्यानंतर ती ग्रेव्ही थोडी घट्ट होणार आहे. जशी याला सुरुवात होईल तसं आपण चिकन बंद करून टाकणार आहोत. इथे आपल्या चिकनला जी आहे ना करा सुटली आहे लाल कलरमध्ये. आता आपण गॅस जो आहे बंद करणार आहोत. इथे आपण हे चिकन आतापर्यंत जे करत होतो त्याला चांगली करा सुटली आहे. जे आपण चरबी घातलेली होती ती चरबी व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित ती चरबी, हे पहा, त्या चरबीला व्यवस्थित असं जे तेल सुटलं आहे ते चिकनमध्ये दिसतं आहे. आता आपलं हे चिकन तयार झालं आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आजचा चिकन रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजून कुठली वेगळी जी रेसिपी पाहायला आवडेल ते मला नक्की कळवावं. आणि आवडल्यास सावित्री किचनला नक्कीच दाद द्यावी. थँक्यू. पुन्हा आपण भेटूया नवीन एखाद्या नॉनव्हेज रेसिपीमध्ये. धन्यवाद.